भाग 12 रात्र 11वी भूतदया. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यांवर उजेड नको. श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना आणि हे कथा प्रवचन होईल. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूला करायला लागला, परंतु भिका कसला ऐकतो. इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात, कानांनी ऐकतो आणि डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचा सुद्धा होतो. केवळ ऐकण्यानं काम होत असतं तर नाटक अंधारातही करता आलं असतं. भिका म्हणाला. मी काही नाटक करत नाही, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगतोय. श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्यानं परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारे सुद्धा जपानी लोक व्याख्यान ऐकावयाला जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सगळं काही समजावून देत. नामदेव म्हणाला. बरं, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला, असं म्हणून श्यामनं गोष्टीला सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचं अंगण भलं मोठं, लांब आणि रुंद होतं. तुळशीच्या अंगणात एक उंच बेहळ्याचं झाड होतं. एकाएकी टप असा आवाज झाला. मी आणि माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडलं होतं खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता झाडावरून पडलेलं एका पाखराचं लहानसं पिल्लू आढळलं. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडलं होतं. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळा गोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख सुद्धा फुटले नव्हते. डोळे सुद्धा ते नीट उघडत नव्हतं. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याचप्रमाणे त्याचं सारं अंग एकसारखं हलत होतं, खालीवर होत होतं. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढं करी आणि ची ची असं केविलवाणे ओरडे. या पिलाला आम्ही घरात उचलून घेऊन न्यावायचे ठरवले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी आणि माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिल्लाला ठेवलं. आम्ही सुद्धा लहान होतो, आम्ही तरी काय करणार. बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते करू लागलो. त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो आणि झारीनं त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येत होतं का नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचार केला नाही. या जगात नुसतं प्रेम, केवळ दया असून भागतच नाही. जीवन सुंदर आणि यशस्वी करायला 3 गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान आणि बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानही प्रेम तेही फुकट. प्रेम ज्ञानहीन शक्ती आणि शक्तीहीन प्रेम आणि ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोगच व्हायचा. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्याला देणार नाही. आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलांची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचं ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमानं जे खावयास देऊ नये तेही ते देईल आणि तिच्या प्रेमानंच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा आणि ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले आणि सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे. आमच्या अडाणी प्रेमानंच ते बेजार झाले होते. शेवटी त्यानं मान टाकली. मी त्याला म्हटलं, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही ठेवणार हो, तू बरा हो आणि आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाहीये, तुझ्या आईसाठी तरी नको मरूस रे. ती केविलवाणी ओरडत असेल, ती घिरट्या घालत असेल. आमच्या बोलण्याकडं त्या पिलाचं लक्ष नव्हतं. मी आईला म्हटलं, आई, हे पिल्लू बघ कसं करतय, अगदी मान वर करत नाही, त्याला काय खावयास देऊ. आई बाहेर आली. तिनं पिलाला प्रेमळपणानं हातात घेतलं आणि म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो, त्याला सुखा आणि मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका, त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले गरीब बिचारे.
असं म्हणून आईनं ते पिल्लू खाली कापसावर ठेवलं आणि ती घरात कामकाज करायला निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडलं. गेले, त्याचे प्राण गेले. त्याचे आईबाप भाऊबंध कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटलं. त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले. आईला जाऊन विचारले, आई, या पिलाला आम्ही कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल आणि तुम्हाला गोड वास देईल. मी म्हणालो, त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखंच होय ना? सोनसाखळीस तिच्या आईनं मारून पुरलं, त्यावर डाळिंबाचं झाड लावलं, परंतु सोनसाखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली. तसंच हे पिल्लू येईल, हो ना? मग शेवंतीची फुलं किती छान दिसतील, फारच वास येईल, नाही का ग आई? आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला. मेलेलं फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलं फडकं दे ना, मी आईला म्हटलं. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईनं फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतलं. जिथं फुलझाड होती तिथं गेलो. शेवंती आणि मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली, त्या खळगीत फुलं घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला, परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजरानं खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला. आम्ही घरी आलो. माझघरात बाजूला बसलो आणि रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईनं विचारलं. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे, मी म्हणालो. आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरायला. मी म्हटलं, आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो आणि यासाठी त्याच्या जवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे, म्हणजे साथीचे रोग असतात, त्याचे जंतू फैलावत नाहीत, म्हणून सुतक पाळीत असतात. हो, त्या पाखराला का रोग होता? बिचारे वरून खाली पडले आणि प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कोणी हे सांगितले? मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते व ते मला खरेच पटले. हो, जा हातपाय धुवून ये म्हणजे झाले. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलेत, चांगले केलेत. देवही तुमच्यावर प्रेम करेल. हो, तुम्ही कधी आजारी पडलात आणि तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास कीड मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देव बाप्पा आणून देतो आपल्याला. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलेत, तसे पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल, परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधीही विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधीही अंतर देऊ नका. तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असताना गहिवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधीही नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काहीही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होतं. मुंग्यांना साखर घालतात, परंतु माणसांच्या मुंड्या मुरगाळतात. मांजरे पोपट यांच्यावर प्रेम करतात, परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करत नाहीत. हे आपण पाहतोच, नाही का?